हॅलो, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माय लॉग. आणि आजचा दिवस स्टार्ट होतो आहे. आठवड्यातला एक दिवस असतो लॉन्ड्री. तर फर्स्ट मी सर्व कपडे वॉशरमध्ये ॲड करून वॉशर स्टार्ट करते. लॉन्ड्री तर इथे होतच राहणार आहे. लॉन्ड्री होईपर्यंत आज मी करणार आहे बेडरूम क्लिनिंग. बेडरूममधले सगळे बेडशीट्स, पिलो, कुशन्स, ब्लँकेट्स वॉश करायला काढणार आहे. इथे आता बेड सेट झाला आहे लावून. आणि आता मी खालचं कार्पेट क्लिनिंग करायला घेणार आहे. तुम्हाला आता वेदर दिसत असेल, खूपच क्लाउडी असं झालेलं आहे. खाली कार्पेट असल्यामुळे आपण काही झाडू काढू शकत नाही किंवा मॉपिंग करू शकत नाही. तर एव्हरीथिंग जे काय आहे मला वॅक्युमनेच करावं लागतं. इवन मला कार्पेट वॉश पण वॅक्युमनेच करावा लागतो. तर इथे मी वीकमधले तर 2 दिवस कोणते पण फिक्स असतात की सगळे बेडरूम्समध्ये वॅक्यूम करून घ्यायचं आणि कार्पेट क्लीन करून घ्यायचं सगळं. इथे आता बेडरूम क्लीन झाला आहे आणि आता मी करणार आहे ब्रेकफास्टची तयारी. तर आता ब्रेकफास्ट बघूया मी काय बनवणार आहे. वीकडेजमध्ये मॉर्निंगला खूप गडबड असते. मुलांचा टिफिन असतो, ब्रेकफास्ट असतो, त्याच्यामध्ये खूप गडबड चालू असते. आणि त्याच्यामध्ये थोडं हेल्दी असं काहीतरी विचार करून टिफिन्स बनवावे लागतात किंवा ब्रेकफास्ट बनवावं लागतं. थोडं न्यूट्रिशियस असावं, जास्त ऑइली पण नको, थोडं ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स असावं, थोडं प्रोटीन कंडक्ट असावं. म्हणून ह्यासाठी मी इथे प्लॅन केला होता की कॉर्न पॅटीस करायला आणि ते थोडे शॅलो फ्राय टाईप करून असा क्रिस्पी असं बनवायचं. सो दॅट ते मुलं टोमॅटो सॉस किंवा केचप बरोबर किंवा चटणी बरोबर पण छान टेस्टी असे पॅटीज लागतात. आणि इथे असे मी पॅटीस करून घेतले आणि नंतर पॅनमध्ये फक्त ब्रशिंग ऑइलिंग करून घेतलं आणि नंतर मग पाटी ठेवून दोन्ही साईडनी छान क्रिस्पी असं भाजायचे आहेत आपल्याला. आणि वरून पण तुम्ही थोडं ऑइल लावून ऑइल ब्रशिंग करून घ्या पॅटीजला आणि छान दोन्ही साईडनी छान भाजून असे हेल्दी असे कॉर्न पॅटी ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कसे लागतात ते. आणि तुम्हाला इथे दिसत असेल की मी हे जे पॅटीज बनवलं आहे ते कास्ट आयर्नचा पॅन आहे. माझ्याकडे मोस्टली जेवढे काही कंटेनर्स किंवा युटेन्सिल्स आहेत ते कास्ट आयर्न आणि स्टीलचेच असतात. आय पर्सनली प्रिफर की कास्ट आयर्न आणि स्टील हे बेटर ऑप्शन आहे रेदर देन एनी नॉनस्टिक पॅनपेक्षा तरी. आणि आता हे पॅटीज रेडी झालेत ब्रेकफास्टसाठी आणि सेम आता टिफिनला पण मुलांना मी सर्व करणार आहे. तुम्हाला माझा आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर